मैबाप हो, 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजेच हे वर्ष आपल्या संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. 150 वर्ष इंग्रजांकडून लूट झालेल्या देशाला विकासाची, समृद्धीची आणि भरभराटाची वाट दाखवली ती भारतीय संविधानाने. मग हे संविधान कोणत्या विचाराने बनलेले आहे ते आज आपण या भाग क्रमांक 1 मध्ये पाहू. भक्ती परंपरेतील अनेक महान संतांची शिकवण आपल्या भारतीय संविधानात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी ही मूल्ये आत्मसात करून ती समाजात रुजवली. याच मूल्यांनी गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, भगतसिंह आणि इतर अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखालील आपल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा मिळाली. आपले भारतीय संविधान म्हणजे संत विचार, शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचा संगम आहे. आणि याच संविधानाने देशाला एक संघ ठेवलेले आहे. परंपरा, संस्कृती, भाषा, जात, धार्मिक श्रद्धा, खाद्यपदार्थ इत्यादीमध्ये वेगळेपण असलेल्या 4000हून अधिक समुदायांनी भारत देश बनलेला आहे. इतकी प्रचंड विविधता असूनही भारत देश एक संघ आणि एकत्र राहिला, कारण संविधानाने विविधतेचा सन्मान केलेला आहे. व्यक्ती कोणत्याही जात, धर्म, लिंग, पंथ, भाषा, गरीब वा श्रीमंत असो, प्रत्येक भारतीयाचा या भारत देशावर आणि संविधानावर समान हक्क आहे. अशा प्रकारे संविधानाने प्रत्येक भारतीयाला सामावून घेतलेले आहे. मग संविधानाने आपल्याला काय दिले? आपल्या या भारत देशाबरोबरच स्वतंत्र झालेल्या बऱ्याच देशामध्ये आज अस्थिरता आणि हुकुमशाही आलेली आहे. पण भारतात मात्र आज ही लोकशाही कायम आहे. भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच महिला व सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार एकत्रित दिला. ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत निवडणुकीला उभे राहण्याचा हक्कही संविधानानेच दिला. मग संविधानाने आपल्या गावाला काय दिले? आपल्या गावची ग्रामपंचायत आणि सर्व अधिकार असलेली ग्रामसभा घेण्याचा हक्क संविधानाने दिला. गाव तिथे शाळा या राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा भाग म्हणजेच गावाला शाळा सुरू झाली आणि गावातील दवाखाना, रस्ता, वीज, पिण्याचे पाणी, शौचालये, गटारे, जनावरांचा दवाखाना, सहकारी विकास सोसायटी, सहकारी दूध डेअरी, सहकारी पतसंस्था हे सर्व या भारतीय संविधानाची देण आहे. जमीनदार आणि सावकाराकडे प्रचंड जमिनी होत्या. त्या जमिनी सरकारने परत घेतल्या आणि शेतकऱ्यामध्ये वाटल्या गेल्या. शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके, सिंचन सुविधा, वीज, स्वस्त दरात बँक कर्ज यासोबतच शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव या सर्व भारतीय संविधानाने केलेल्या तरतुदी आहेत. अशा संपूर्ण जगात लिखित स्वरूपातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वांग सुंदर, त्याचबरोबर फक्त आपल्या भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारे संविधान आज इथल्या मनोवादी, धर्मांध, विषमतावादी विचारसरणीच्या कुविचारी कार्यप्रणालीमुळे धोक्यात आलेले आहे. तरी प्रत्येक भारतीय नागरिकांनी संविधानाचे रक्षण करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. संविधान वाचेल तर देश वाचेल आणि तुम्ही पण वाचाल. जय भीम, जय संविधान, जय प्रजासत्ताक भारत.